नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. देवरुख येथे महाराज स्व समाधान शिबिर अभियानाचा दिमागदार समारोप. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांची खेड तालुक्याला भेट. दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे महाडायलिसिस केंद्र आणि धर्मशाळा इमारत नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न. मोरिया ट्रान्स कंपनीच्या दापोली आगारातील ऑपरेशनचा किशोर देसाई यांच्या हस्ते शुभारंभ. प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील प्ले एरियाचं उद्घाटन संपन्न. सविस्तर वृत्त. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 चा समारोप देवरुख येथे उत्साहात संपन्न झाला. राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 18 फेब्रुवारी ते 15 मे 2026 या कालावधीत राबवलेल्या या अभियानाचा आज अंतिम दिवस होता. या कार्यक्रमात आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री खारगे यांनी महसूल विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या. या बदलांमुळे नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थी यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशा प्रकारची अभियानं राबवली जात आहेत. यावेळी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान शिवतपस्वी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे खेड तालुक्यातील बहुसंख्य धारकांच्या भेटीला आले असता भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या प्रसंगी गुरुजींनी हिंदुत्ववादी वाटचालीबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलं. भाजपा खेड शहराध्यक्ष नंदू साळवी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, अक्षय संदरे यावेळी उपस्थित होते. दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे महाडायलिसिस केंद्र आणि धर्मशाळा इमारत नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा माननीय नामदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला. लोकार्पणावेळी एका रुग्णाने डायलिसिसच्या खर्चाची चिंता होती, पण आता मोठा आधार मिळाला असं सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावरील समाधान हे सार्वजनिक जीवनातील कामाचं खरं यश आहे. या केंद्रामुळे रुग्णांना स्थानिक स्तरावर मोफत डायलिसिस आणि तज्ञ उपचार मिळणार असून नूतनीकरण केलेल्या धर्मशाळेमुळे नातेवाईकांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध झाले असल्याचं योगेशदादांनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासह माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका प्रमुख आणि दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, शिवसेना मुंबई समन्वयक सुधीर कदम, तालुका संघटक प्रकाश कालेकर, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्षा कृपाताई घाट, ऐश्वर्या धाडवे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा खळे आदी मान्यवर तसेच तालुका शिवसेना पदाधिकारी, आरोग्य अधिकारी, रुग्णालय डॉक्टर्स, त्यांचे सहकारी, स्टाफ आणि नागरिक उपस्थित होते. दापोली एसटी आगारामध्ये कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक ई शिवाई या बसेसवर चालक आणि अन्य बाबी पुरवण्याचं काम स्टार क्रेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मोरिया ट्रान्स कंपनीकडे देण्यात आलं असून या कंपनीच्या दापोलीतील ऑपरेशनचा शुभारंभ शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी किशोर देसाई म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली इलेक्ट्रिक बसेसचा शुभारंभ केवळ राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नांमुळे झाला असून या बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सेवा प्राप्त झाली. गेल्या 6 महिन्यात किरकोळ अपवाद वगळता ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून प्रवाशांचा या सेवेला दिवसेंदिवस
वाढता प्रतिसाद मिळत आहे. या बसवर काम करणारे चालक हे दापोलीतील स्थानिक रहिवासी असून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे प्रवाशांना सेवा देण्याचं काम केलंय. एसटी महामंडळाने जो ठेका स्टार फ्रेट कंपनीकडे दिला होता तो आता बदलून मोरया ट्रान्स कंपनीकडे देण्यात आला असून या कंपनीला मुंबईतील बेस्टसह राज्यातील 19 ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. कंपनीची मॅनेजमेंट ही स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचं काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी दापोली आगार प्रमुख राजेंद्र उबाळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, मोरया ट्रान्स ऑपरेशन मॅनेजर गणेश घाडे, सातारा डेपो मॅनेजर श्रीकृष्ण पवार, राहुल जाधव, दापोली डेपो मॅनेजर सूरज मोरे, बेस्टचे डेपो मॅनेजर अमित हेगिस्टे, राजन जाधव, अमोल चोरगे आदींसह चालक उपस्थित होते. खेड येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बालगोपालांना खुल्या मोकळ्या उद्यानात मनसोक्त बागडता यावं याकरता नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून उद्यानात नवीन विविध प्रकारची खेळणी बसवण्यात आली. समाजसेविका सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. प्ले एरियाचं उद्घाटन करताना खेडच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन फाटणे, स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ खोत, बांधकाम सभापती सुनील दरेकर, महिला बालकल्याण सभापती रसिका खेडेकर, समाज कल्याण सभापती यश खेडेकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय मोदी, नगरसेवक मिनार चिखले, प्रेमल चिखले, स्वप्नील सैतवडेकर, अरिफ मुल्लाजी, वर्षा साप्ते, आरती पवार, रेश्मा खतीब, अंजुम कुर्णे, दीप्ती शिगवण, युवासेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, वरिष्ठ अधिकारी नागेश बोंगले आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते. कुर्ला येथे आयोजित भव्य कुर्ला फेस्टिवलचं उद्घाटन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून योगेशदादा कदम यांनी अभिवादन केलं. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात 100हून अधिक स्टॉलद्वारे स्थानिक व्यावसायिकांना मोठं व्यासपीठ मिळाले. आकर्षक फन राईड्स, विविध खाद्यपदार्थ आणि कलाकारांच्या उपस्थितीमुळे नागरिकांसाठी हा उत्सव आनंदाचा ठरतोय. दिनांक 15 मे ते 7 जून दरम्यान सुरू असलेल्या कुर्ला फेस्टिवलला नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी अशी विनंती नामदार योगेशदादा कदम यांनी केली आहे. एकविरा नगर मित्रमंडळ आयोजित श्री सत्यनारायण पूजेला नगराध्यक्षा माधवीताई बुटाला आणि शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांनी उपस्थित राहून एकविरा मातेचं मनोभावे दर्शन घेतलं. मित्रमंडळातर्फे त्यांचं स्वागत करून सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे रोशन मोरे, मुन्ना मोरे, राजू मोरे, विजय पवार आणि कार्यकर्ते तसेच महिला मंडळ यांच्यासह खेडजाई देवस्थानचे भरत कारले आणि माजी नगरसेवक प्रसाद शिगवण उपस्थित होते. दापोली तालुक्यातील असोन सरोदेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्तानं कलशारोहण, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं औचित्य साधून कार्यक्रमाला आदरणीय दादासाहेब इदाते, दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, पंचायत समिती सदस्य ममता शिंदे, पत्रकार मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा मंडळाकडून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सदानंद अहिरे, कार्यवाह सदाशिव रसाळ, उपाध्यक्ष भरत रसाळ आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एकविरा नगर श्रीदेवी एकविरा मंदिर या ठिकाणी एकविरा मित्रमंडळाच्या माध्यमातून श्री सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी मनोभावे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी एकविरा मित्रमंडळातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वसंत पिंपळकर, विजय गुप्ता, विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार आणि एकविरा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेवा केंद्रातर्फे 7 ते 11 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेला बालकांचा विशेष समर कॅम्प नुकताच विविध उपक्रम आणि बालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. या शिबिराचा बक्षीस वितरण आणि सांगता समारंभ 14 तारखेला मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात लवेल येथून आलेल्या अन्वी घोलप यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्यानं करण्यात आली. या 5 दिवसांच्या कॅम्पमध्ये मुलांनी केवळ खेळच खेळले नाही तर अनेक क्रिएटिव्हिटी ॲक्टिव्हिटीज, गेम्स, चित्रकला स्पर्धा आणि संगीत खुर्ची यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. या स्पर्धांमध्ये विशेष क्रमांक पटकावलेल्या आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या कृषिका घाग, यशस्वी घाट, अन्वी निलेश शिंदे, अन्वी योगेश घोलप, मीरा दीपक गुडेकर, स्मरा प्रेमळ चिखले, शिवराज रोशन चिंगळे, जिया आशिष चिखले, मन्मयी अनुज जोशी, अल्पेश कृष्णा धार्मिक आणि राघव सिद्धेश खामकर या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष बक्षीस, प्रशस्तीपत्र आणि ईश्वरीय सौगात देऊन गौरवण्यात आलं. हा गौरव सोहळा क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर डॉक्टर वाकुरे, उमा वाकुरे, लक्ष्मी माळी, अनुज जोशी, सुवर्णा कदम, प्रतिभा टकले, सीताराम पाडावे, सुरेखा पाटणे, स्नेहल तोडकरी या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळालं. मुलांसोबतच पालकांनी आपले अनुभव सांगताना सेवा केंद्राचे आभार मानले. आजच्या काळात मुलांवर असे संस्कार होणं ही काळाची गरज असल्याने बहीणजींनी असे उपक्रम वरचेवर आयोजित करावे अशी विनंती पालकांनी केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना ईश्वरीय प्रसाद देण्यात आला आणि तृप्त आणि आनंदी वातावरणात या उपक्रमाची सांगता करण्यात आली. सेवा केंद्राच्या या यशस्वी उपक्रमाचं खेड परिसरामध्ये भरपूर कौतुक होतंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.